जनधन नंतर आता जिल्हा बँका राज्य सरकारचं लक्ष, मोठ्या रकमा भरलेल्या खात्यांची एसीबी कडून चौकशी। शहीद मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थिव पंढरपूरला आणायला लागणार उशीर, जम्मूत धुक्यामुळे विमान उड्डाणात अडथळा, तर शहीद संभाजी कदम यांचं पार्थिव उद्या नांदेड जिल्ह्यातल्या मूळ गावी येईल। संभाजी ब्रिगेड संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर, 18 महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक लढवणार। लातूरमध्ये मुस्लिमांचा भव्य मोर्चा, सरकारनं शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नये, मोर्चेकरांची मागणी, आरक्षणासाठीही समाज आग्रही। बार्शी तालुक्यातल्या पांगरी गावातल्या ग्रामीण रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यामुळे 3 जणांचे हात झाले निकामी। आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या नरसाळी गावात सापडला बिबट्याचा बछडा, मातेशी भेट घडवण्यासाठी ग्रामस्थांची वनविभाग आणि पोलिसांकडे वणवण, पण वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बछडा अजूनही ग्रामस्थांच्याच ताब्यात। नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे जिल्हा बँकांच्या संदर्भातली। राज्यातल्या जिल्हा बँका या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे, कारण 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर या नोटांची उलाढाल नक्की कशी केली गेली याची आता सरकारकडून चौकशी होणार आहे। कर्ज खाती, मोठ्या रकमांची खाती नक्की कुणाची आहेत, त्यात रक्कम नक्की कुठून आली याचीही तपासणी करण्यात येणार आहे। त्याशिवाय एका बँकेच्या खात्यासोबत त्या व्यक्तीच्या इतर बँकांच्या खात्यातले तपशील सुद्धा तपासून घेतले जाणार आहेत। वेगवेगळ्या अकाउंटमधून झालेला करोडोंचा व्यवहार नक्की कुणी आणि का केला याची माहिती तपासली जाईल आणि त्यामुळे जिल्हा बँकांचा व्यवहार सरकारकडून तपासला जाणार असल्याने अनेकांचे धावे दणाणलेत। जिल्हा बँकांच्या माध्यमातून या गेल्या 8 नोव्हेंबर पासून झालेला व्यवहार जो आहे तो जवळपास 12,700 कोटी रुपयाचा व्यवहार या ठिकाणी बँकांमध्ये झाला। आणखी याचमुळे नेमका हा व्यवहार कसा झालाय याची तपासणी करण्याचे आदेश हे रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने सरकारने दिलेले आहेत। काही जणांकडून रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी दाखल झाल्या की मुळात की हे जे व्यवहार आहे संशयास्पद आहे यातले बरेच, कारण एनपीए मध्ये असलेले कर्ज सुद्धा, थकीत असलेले कर्ज सुद्धा आणि नियमित असलेले कर्ज सुद्धा 1 स्ट्रोक मध्ये भरले गेलेले आहेत। ठेवींच्या रकमेमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि जवळपास 12 ते 13 हजार कोटीची रक्कम ही अवघ्या काही दिवसांमध्ये फिरली तरी कशी। नक्कीच काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून स्थानिक राजकारण्यांनी, ज्यांची जिल्हा बँकेवर पकड आहे, त्यांनी सगळा हा व्यवहार केलाय का याचीही तपासणी आता केली जाते। सगळ्यात धक्कादायक अनेक गोष्टी याच्यात येत आहेत। सरकारच्या अनेक एजन्सीज, मग ते अँटी करप्शन ब्युरो असो, इन्कम टॅक्स असो, प्राप्तिकर विभाग असो, आणखीन या माध्यमातून ही सगळी चौकशी केली जाते। याचबरोबर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातल्या सगळ्याच लोकांच्या नातेवाईकांच्या खात्यांची तपासणी सुद्धा करण्याचे आदेश देण्यात आलेले ही सूत्रांकडे आपल्याला माहिती समजते। एकंदरीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राची नाडी राजकारण्यांच्या हातात असते आणि हे राजकारणी आपल्याला ही बँक हव्या त्या पद्धतीने चालवत असतात। खरं तर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा देणं हे या बँकेचं काम असतं। त्यांना अडचण नक्कीच येते, पण त्यांना होणाऱ्या अडचणीचा बाऊ करत असताना स्वतःचा काळा पैसा पांढरा करण्याचं किंवा स्वतःचं उखळ पांढरं करण्याचं काम सुद्धा जिल्हा बँकेच्या पैशाच्या माध्यमातून झालंय का, हेच आता तपासणीचे आदेश देण्यात आलेले आहेत। या तपासणीचा अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहे, कारण त्याचमुळे की जवळपास 12,700 कोटी रुपयाचा व्यवहार या नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांच्या 33 जिल्हा बँकांच्या खात्यामधून झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक। जर तुमचं अकाउंट जनधन योजनेतलं असेल तर आता तुम्हाला महिन्याला फक्त 10,000 रुपये खात्यातून काढता येणार आहेत। आणि एवढंच नाही तर तुम्ही जनधनचे जर नवे खातेदार आणि जर पूर्ण माहिती दिलेली नसेल तर खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येणार आहेत। जनधन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा आल्याचा संशय निर्माण झालाय आणि त्यामुळे आरबीआयने ही नवी मर्यादा घातली आहे। पण 10,000 पेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी बँक मॅनेजरला काही अटींसह अधिकार देण्यात आलाय। मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जनधनच्या खात्यातल्या रकमेत जवळपास 60% वाढ झाली आहे। नोटबंदीपूर्व जनधन खात्यांमध्ये 27,000 कोटी रुपये जमा होते, ते आता 72,000 कोटींवर पोहोचल्याचं उघड झालंय। यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या नावावर धनदांडग्यांनी पैसे व्हाईट केल्याचा संशय आहे आणि त्यावर लगाम लावण्यासाठी आरबीआयने ही नवी मर्यादा आणली आहे।
बातमी हिंगोलीतल्या औंढा नागनाथ इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या कॅशियरवर बेकायदेशीरपणे नोटा बदलून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या कॅशियरनं ओळखपत्र आणि अर्ज भरून न घेता चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून दिल्यात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। बापूराव गुहाडे असं त्याचं नाव आहे। औंढा नागनाथ शाखेचे मॅनेजर नवदीप रंजक सहाय्य हे 29 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान सुट्टीवर होते। त्यांनी पदभार अनिल फेलतुरी यांना दिला होता। या दरम्यान सरकारनं 8 नोव्हेंबरला जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या। 15 नोव्हेंबरला परळी शाखेतून आलेले 20 लाख रुपये रक्कम प्रभारी मॅनेजर फेलतुरी आणि कॅशियर बाबूराव गुहाडे यांनी ताब्यात घेतली। संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ही रक्कम वाटण्यात आली, पण दुसऱ्या दिवशीच्या तपासणीमध्ये ओळखपत्र न घेता आणि अर्ज भरून न घेता पैसे बदलून दिल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळेच 21 नोव्हेंबरला गुहाडेंना निलंबित करण्यात आलं आणि 29 नोव्हेंबरला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। संघटना म्हणून कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडनं आता निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे। संभाजी ब्रिगेडनं स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलंय। संभाजी ब्रिगेड आता निवडणुकाही लढणार आहे। राज्यातल्या आगामी 18 महापालिका आणि सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड लढवणार आहे। मराठा समाजाची संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा उदय झाला होता आणि आता संभाजी ब्रिगेड राजकीय आखाड्यात उतरल्यानं आणखी एक भगवा पाहायला मिळणार आहे। राजकीय आखाड्यात उतरलेली संभाजी ब्रिगेड आता कोणाची मतं खाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। गेल्या 25 वर्षापासूनचा हा काम आज आम्ही 25 वर्षानंतर राजकीय भूमिका घेतोय। समाजकारणाला राजकारणाची जोड देत येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका असतील किंवा महाराष्ट्रातल्या इतर 18 महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, ग्रामपंचायत असतील, ज्या ज्या निवडणुका होतील, विधान परिषद असतील, विधानसभा असतील, ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड आपलं पाऊल रोवणार आहे। जो हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले होते आणि या शहीद जवानांचं पार्थिव गावात कधी येणार याबद्दल अजूनही अनिश्चितताच आहे, कारण धुक्यामुळे जम्मूतून पार्थिव घेऊन येणाऱ्या विमानाच्या उड्डाणात अडथळा येत असल्याची माहिती आहे। देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपूरमधले मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जामा मस्जिदमध्ये जमले होते। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा या मुस्लिम बांधवांनी यावेळेला तीव्र निषेधही केलाय आणि याच मुस्लिम बांधवांशी संवाद साधलाय सुनील उमरे यांनी। आज मी पंढरपुरातील एका मशिदीमध्ये आहे। पंढरपुरातील मुस्लिम बांधव देखील या घटनेचा तितक्याच तीव्र शब्दात निषेध करतायत आणि त्याच्या कुटुंबियांना एक मानसिक आधार देत आहेत। आपण जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत। पंढरपूरचे कर्नल सुपुत्र कुणाल गोसावी हे अतिशय कुटुंबातील होते आणि त्यांनी लष्करात जाण्याचा निर्धार करून त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे। या घटनेचा आम्ही जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा तीव्र निषेध करतो आणि पंढरपूरचे सर्व मुस्लिम हे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहेत। पंढरपूरच्या भूमीतील भूमिपुत्र कुणाल मुन्ना गोसावी हे देशाच्या रक्षणाकरता त्यांनी वीर मरणात पावले। त्यानिमित्तानं आम्ही सर्व पंढरपूर मुस्लिम ह्या भयाड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, त्याचप्रमाणे पाकिस्तानचाही आम्ही निषेध करतो। त्यांचं जे मरण झालेलं आहे त्यांनी देशासाठी भयंकर प्रयत्न करून शहीद झाले आणि उत्तर काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरचे सुपुत्र म्हणून कर्नल गोसावी साहेब हे शहीद झाल्यामुळं त्यांच्या घरातील सर्व व्यक्तीशी आणि सर्व त्यांच्या कुटुंबियाशी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। आणि हे इतकं भयानक घटना घडल्यानंतर मोदी साहेबांनी सुद्धा या पाकिस्तान बाबतीत थोडा विचार करून चांगला धडा शिकवला पाहिजे हे आमच्या मुस्लिम समाजाच्या पूर्ण पंढरपूरच्या शहरवासियांकडून विनंती आहे आणि आमचा निरोप मोदी साहेबांना पाठवावा ही आमची विनंती आहे। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंदुस्तान हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा।
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। ये जो है जो डॉक्टर अल्लामा इकबाल ने जो कहा है, इसी के तहत हम कहते हैं कि पाकिस्तान कितने भी हल्ले करे लेकिन हिंदुस्तान की हस्ती मिट नहीं सकती। हम जो है हजारों शहादत ऐसे जो है नसीब हमें होंगे तो भी हम जो है हम हिंदुस्तानी जो खून है इसके मुताबिक हम जो है उस पाकिस्तान को धड़ा शिकाने के लिए हम जो तैयार है। या संत भूमीनं संपूर्ण देशाला सामाजिक समतेचा संदेश दिला आणि तो या सर्वांच्या भावनेतून व्यक्त होतोय हे आपल्याला यावरून दिसून येतंय। सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर। आणि जम्मूत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले संभाजी कदम यांचं पार्थिव उद्या नांदेडमध्ये आणण्यात येणार आहे। त्यानंतर उद्याच जानापुरी गावात त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। संभाजी कदम शहीद झाल्यानं जानापुरी गावावर शोककळा पसरली आहे। संभाजी कदम हे गावासाठी प्रेरणास्थान होते। त्यांच्या प्रेरणेनं गावातले इतर तरुणही देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। देशाच्या सेवेसाठी जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं आवाहन संभाजी कदम यांचे वडील यशवंत कदम यांनी केले। दुपारी 12:30 वाजता आम्हाला आमच्या पुतण्याचा फोन आला की त्याच्या सोबतचा भोसले म्हणून कर्मचारी आहे शिडकोला, की त्यांना पहिला फोन आला। भोसलेकडून आम्हाला माहिती कळाली। मग आम्ही भोसलेकडून देवरे साहेबांचा नंबर घेतला मराठा बटालियन 5 मधून। त्यांनी आम्हाला अधिकृत सांगितले की असं असं झालं। बरं, कधी ते जॉईन झाले होते? 2001 ला। नेमकी ड्युटी होती? नाही, काश्मीरला त्याची ड्युटी होती, त्याचं हेड ऑफिस दिल्ली। तिथून तो परवाच 3 दिवसापूर्वी नगरोटाला त्यानं 3 दिवसापूर्वीच गेला होता। काय परिस्थिती? गावावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, गावात शोककळा आहे। शहीद म्हणतो, पण आज शहीद झाला देशासाठी, पण त्याचं घर आज पूर्ण बर्बाद झालं ना। त्याचे आई वडील आज खाजगी लोकांच्या घरी मजुरी करतात। आई स्वयंपाक करते आणि त्याचा वडील वॉचमॅन म्हणून काम करते आणि त्याची पत्नी सुद्धा लोकांच्या घरी घरकाम करते। शहीद म्हणायचं कसं? शहीद झाला पण त्याचा घर आज उद्ध्वस्त झालं पूर्ण। संभाजी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, पण आम्ही दोघं ग्राउंडवर एका ठिकाणी जात गेलो इथं वडेपुरी वाटेला। नंतर आम्ही कुठं काही माझी हाईट नसल्यामुळे मी जॉईन झालं नाही। नंतर आम्ही औरंगाबादला गेलो कंपनीत, दोघं एकाच रूमवर राहत होतो मी संभा। आणि त्याला अचानक तिथं औरंगाबादमध्ये भरती निघाली। तर भरतीच्या ठिकाणी मग त्याला कंपनी जॉईन करायची, भरती जे होत नव्हतं तर त्याची पंचिंग मी करत गेलो कंपनीमध्ये आणि त्यानं भरती ट्राय केला। त्याची इच्छा होती की मला आर्मीमध्येच जायचं, दुसरं कुठे त्याची इच्छाच नव्हती। हा चपळ होता, त्याला म्हणजे भीती म्हणजे कोणतीच भीती नव्हती त्याला। आता पुण्याला ड्युटी होती आणि पुण्याला दुसरा ड्युटी केली नाही त्यानं, डायरेक्ट मला काश्मीरला जायचं मला। त्याची इच्छा होती की मी तर असं साध्या ठिकाणी करायची इच्छा नाही। या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते। उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी येईल आणि त्यानंतर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। पुढची बातमी आपण बघूयात। ताप आणि अंगदुखीच्या रुग्णांना चुकीच्या ठिकाणी दिलेल्या इंजेक्शनमुळे त्यांचे हातच निकामी झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या पांगरी इथं घडली आहे। बार्शी तालुक्यातल्या पांगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये 3 रुग्ण 15 दिवसांपूर्वी उपचारासाठी आले होते। त्यावेळेला तिथल्या नर्सनं रुग्णाच्या दंडावर इंजेक्शन दिलं होतं। त्यानंतर या रुग्णांची प्रकृती आणखीनच खालावली। इंजेक्शन चुकीच्या ठिकाणी दिल्यानं त्यांचे हातच निकामी झालेत। त्या दिवशी माझे कंबर दुखत होतं, मी डॉक्टरला सांगितलं की कंबर दुखते म्हणून। त्यांनी मला इंजेक्शन लिहून दिलं। ते इंजेक्शन मी ढोणे सिस्टरकडून इंजेक्शन घेतलं। इंजेक्शन घेतल्याबरोबर माझ्या सगळ्या हातामध्ये मुंग्या झाल्या। मग मला सिस्टर मुंग्याले झाल्या तर त्या म्हणल्या की इंजेक्शन जरा जड असते काका, जरा इंजेक्शन चोळा। इंजेक्शन चोळल्यापर्यंत परत ते हात माझा वाकडा झाला। 29 तारखेला हाडाच्या डॉक्टरकडे आम्ही जाऊन तपासणी केली। त्यांनी सांगितलं हे 10 दिवसाच्या गोळ्या घ्या, त्यात फरक पडला तर हे वाऱ्यानंतर सोलापूरला वळसंकर जाऊन तुम्ही आपली स्टेटमेंट तयार करा। इंजेक्शन दिल्यानंतर एक 8-10 दिवसानं ती फुगत चाललंय। पुन्हा परत 2-4 वेळेस दाखवलं तर त्याने म्हणले ते बर्फानं शेका, ह्याला आईस पॅकनं शेका। नंतर जास्तच झाल्यानंतर हात उचलायलाही नाही गेला, सूज जास्त वाढली। परत दाखवलं तर मला म्हणले उस्मानाबादला सिव्हिलला तुम्ही जावा आणि सिव्हिलला उपचार करून घ्या। आता हात काम करतोय? काहीच करीत नाही, हात उचलता येत नाही आणि बेंड आल्यासारखं मध्ये त्रास आहे एकदम। पुढची बातमी आहे एका मोर्चाबद्दलची। लातूरमध्ये मराठा मोर्चाच्या आकड्यानं उच्चांक गाठला होता आणि आता लातूरमध्ये आज मुस्लिम मोर्चाच्या आकड्यानंही नवा विक्रम प्रस्थापित केलाय। कारण मुस्लिम बांधवांच्या आज जो मोर्चा तिथे निघाला त्यात जवळपास 1 लाख जण सहभागी झाले होते।
सरकारनं शर्यतमध्ये ढवळाढवळ करू नये, समान नागरी कायद्याला विरोध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी अशा काही प्रमुख मागण्या मोर्चेकरांनी केल्या आहेत। हा मोर्चा शांततेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। मुस्लिमांच्या या मोर्चाला मराठा तसंच दलित मोर्चेकरांनीही पाठिंबा दिलाय। लातूरमध्येच दलितांचा सुद्धा असाच विक्रमी मोर्चा निघाला होता। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं ही आमची जुनी मागणी आहे, परंतु या सरकारनं आल्या आमच्या मागणीला कानडोळा करून मुस्लिम समाजावर अन्याय केलेला आहे। त्याच्यासाठी आज लातूर जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने एक मोठा मोर्चा काढून आपल्या हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत। त्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुस्लिम पर्सनाला जी सरकार हस्तक्षेप करत आहे ती आम्ही कदापि सहन करणार नाही। ही सर्व बाबी घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। पहा फक्त IBN लोकमत। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आता शेजारच्या तेलंगणा राज्यातून रणशिंग फुंकण्यात आलंय। विदर्भाला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमा भागातून 5 वेगवेगळ्या विदर्भ दिंड्या नागपूरला रवाना झाल्या आहेत। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणाच्या कालेश्वर इथूनही यापैकी एक दिंडी नागपूरसाठी रवाना झाली आहे। तेलंगणाच्या वनमंत्र्यांनी आणि स्थानिक आमदारांनी या दिंडीला हिरवा झेंडा दाखवलाय। तेलंगणा राज्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर विदर्भाच्या आंदोलनाची रणनीती आखण्यात येणार आहे। आंध्रमधून तेलंगणा स्टेटची लढाई सुरू झाली आणि तेलंगणा मिळवून घेतलं। त्यांचीच प्रेरणा घेऊन आणि कालेश्वर महादेवांची या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कालेश्वर ते नागपूर विदर्भ राज्यासाठी दिंडी यात्रा या ठिकाणी प्रारंभ होत आहे। जो कंबाइंड स्टेट में इतना लॉस हुआ हम लोगों को मालूम है। सेपरेट स्टेट होने के बाद इतना तरक्की हो रहा है हमारा स्टेट, वो हम अभी देख रहे। कम दिनों में 2.5 साल में हमारा तरक्की क्या है हम देख रहे। तो हमारा KCR के स्फूर्ति से, तेलंगाना जनता का स्फूर्ति से जो विदर्भ वाले ने यहाँ से आपका जो यात्रा चल रही है ये बिल्कुल 100% ये पूरा होंगे। हमारा भी मदद विदर्भ लोगों के साथ है। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाईन्स। नवाब मलिक आणि संजय दिना पाटील राड्याबाबत राष्ट्रवादीचे श्रेष्ठी नाराज। चौकशीनंतर कारवाईचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका। संभाजी ब्रिगेड संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर। 18 महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक लढवणार। आणि नाशिकमध्ये धावत्या स्कूल व्हॅनला लागली भीषण आग। चालकाच्या सतर्कतेमुळे व्हॅनमधली 15 मुलं सुखरूप बचावली। श्रीरामपूर तालुक्यातल्या नरसाळी गावामध्ये एका बिबट्याचा बछडा सापडलाय। आपल्या आईपासून ताटातूट झाल्यामुळे हा बछडा नरसाळी गावातल्या गायकवाड वस्तीवर आला आणि तिथे हा बछडा सापडला। त्यानंतर गावात खरंतर खळबळ माजली होती, पण त्यानंतर लगेचच ग्रामस्थांनी राहुरी इथल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात हा बछडा देण्यासाठी तिथे संपर्क साधला, पण श्रीरामपूरमध्ये हा बछडा सापडलाय त्यामुळे तो घ्यायला त्यांनी नकार दिला। स्थानिक पोलिसांनी सुद्धा हा बछडा ताब्यात घ्यायला नकार दिलाय। आता हा बछडा घेऊन जागोजागी फिरण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे। वन विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष पाहता ग्रामस्थ सुद्धा चक्रावून गेलेत आणि या बछड्याला त्याच्या आईकडे पोहोचवण्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न त्यांना पडलाय। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।